आणि आता बातमी गोपीनाथ मुंडेंविषयी। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केलाय। गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत होते असा दावा चव्हाणांनी केलाय। यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांच्या खासदारांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या भेटीवरही भाष्य केलं। या भेटीमागील राजकीय संदर्भ काय आहेत याबाबत चव्हाणांनी आपलं मत व्यक्त केलं। पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे। त्याच्यात आम्ही काँग्रेसमध्ये घ्यायचा प्रयत्न केला। मुख्यमंत्री असताना आमचं सगळं ठरलं। सोनिया गांधींची परवानगी घेतली, त्यांनी माझ्याकडे मत मागितलं की मला राजीनामा द्यावा लागेल मला खासदारकीचा, पण मला मंत्री करा, कारण मला निवडणूक लढावी लागेल। हे दोघं म्हणजे भाजपचे नागपूरचे दोघं आहेत, ते मला काही निवडून मिळणार नाही। तिथं त्यावेळेला जातीवादाचा विषय होताच, मला मंत्री करा। त्यांनी बोलणं सांगितलं, म्हटलं काय हरकत नाही, म्हटलं कॅबिनेट मंत्री एकदम शक्य वगैरे नाही, म्हणून राज्यमंत्री स्वतंत्र बरोबर करता येईल। आमचं सगळं ठरलं, ते गुप्तपणे आले। मी महाराष्ट्र सदनाला राहता एका हॉटेलमध्ये राहिलो, कोणाला कळू दिलं। त्यावेळेला माणिकराव ठाकरे अध्यक्ष होते। आमचं सगळं ठरलं, रात्री गुप्त 2 वाजता बैठका झाल्या अहमद पटेलच्या, आमच्या मॅडमची परवानगी घेतली। आणि ते त्यावेळेला भाजपचे विरोधी पक्षाचे उपनेते होते, मोठ्या पदावर, पण अत्यंत अस्वस्थ होते। काय काय सांगितलं मला ते काय बोलणार नाही। ते म्हटले मला दोघं मला निवडून दिसणार नाही, कोण नागपूरमध्ये, म्हणून म्हटलं मला काहीतरी पद। तर मी म्हटलं ठीक आहे, मी तेव्हा पंतप्रधान कार्यालयाचा राज्यमंत्री आधी होतो, नंतर मुख्यमंत्री होतो। हे मुख्यमंत्री असताना